ते सगळ्यांमध्ये प्रचलित आहेत आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आपलं देखील मनपूर्वक स्वागत। त्यांनी देखील ज्या प्रकारे बहुमूल्य योगदान दिले आहे स्पर्धेला आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि कुणाल आज प्रणय चं देखील आम्ही स्वागत करतो। कॅमेरामॅन प्रणय ठोंबरे आणि एक स्माइली चेहरा आहे प्रणय। आणि काल पीटीपीएलचा व्हिडिओ आला आणि आबा तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही देखील दिसत आहात, म्हणजे जिकडे क्रिकेट आहे तिथे आबा आहेत। आणि आज सकाळी आपल्या काम आणि धंद्यामध्ये वेळ काढत असताना आबा सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम। आणि पीटीपीएलची प्रत्येकाला उत्कंठ असेल, जशी घनसोली कॉलनीची दिवस रात्र स्पर्धा आहे तशी पश्चिम महाराष्ट्राची प्रीमियर लीग देखील बॉस यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला पाहायला मिळेल। आणि पीटीपीएलचे देखील आता प्रत्येकाला वेध लागलेत। चला दोन्ही टीम थोडंसं आपण त्वरा करूया। पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला जय भवानी या संघाने। दोस्ती 11 चे 12 खेळाडू आलेले आहेत। छत्रपती 11 जर आपला 12 खेळाडू असेल तर प्लीज पाठवा। दोस्ती 11 टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। षटक क्रमांक 1 गोलंदाज गणेश, मिस्टर फॅक्स, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका आणि वाकी गाव मिस्टर क्रिकेटर म्हणून ओळखले जातात। आणि फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाजांची आम्हाला नावं सांगा प्लीज। छत्रपती 11 आपला खेळाडू पाठवा, विनंती असेल, नम्र विनंती केली जाते। गणेशा पहिला चेंडू ओव्हर पिच इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, चेंडू सीमा रेषा पार, चौकार। गौरव बडते पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण करत असताना पहिल्या चेंडूवर धावांचा श्रीगणेश होतोय चौकाराने। क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल। पहिल्या चेंडूवर शरद कोंडाळकर आणि त्यांच्या साथीला गौरव बडते, नवी मुंबईतील 2 मातब्बर खेळाडू। टॅपचा फटका केलाय, मिड ऑफ च्या डोक्यावरून चेंडू मागे जात असताना अक्षय वेगाने चेंडूवर येतील, 1 धाव मात्र प्राप्त होईल। शरद कोंडाळकर त्यांच्या साथीला गौरव बडते आणि गोलंदाजी मार्कवर गणेश कदम। घनसोली कॉलनी मध्ये हा थरार आपण पाहतोय आणि नवी मुंबईतील 3 बेस्ट खेळाडूंमधली ही लढत, कारण प्रत्येकाने स्वतःला सिद्ध केलंय। नाव तुमचं असंच होत नाही, सिद्ध करावं लागतं। बुंद्यात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न मिळून आहे, धावची संधी असेल, धावक्याची घंटा, इथे मात्र चुकी केली। शरद कोंडाळकर डायमंड डकचा शिकार ठरले असते, परंतु ज्या प्रकारे हा चेंडू फील्ड केला आणि धावचीत करण्याची संधी गमावली मित्र म्हणेन। क्षेत्ररक्षक होते 30 वर्तुळाच्या आतमध्ये विपिन। शरद कोंडाळकर यांना जीवदान प्राप्त झाले आणि पहिल्या डावामध्ये निलेश यांना सोडलेले झेल जीवदान प्राप्त झाला। निलेश यांनी फायदा उचलला, टीमला सामना जिंकून दिला। आता शरद कोंडाळकर तो फायदा उचलतील का? टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर 6 धावा। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅडमिंटन स्टाईलने बॅट जरूर फिरवली, अवघी 1 धाव। गणेश कदम, ज्या प्रकारे गणेश कदम यांचा आपण उल्लेख केला, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा बेस्ट बॅटर आणि यावर्षी टिंगरे सरकार चषक मध्ये त्यांनी केलेली गोलंदाजी अगेन्स्ट डिंगडॉंग आणि या 2 पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते। आणि तिथे कुठेतरी त्यांनी मात्र व्यावसायिक क्रिकेट
त्या प्रकारे त्यांनी खेळ पुण्यामध्ये जाऊन वाकणण्याजोगी कामगिरी केली होती. परंतु समोर जर पाहिलं तर विस्फोटक खेळासाठी जाणला जातो गौरव बडदे. ओव्हरपी चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये खेळलाय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य पुस्तकी फटका ऑन ड्राईव्ह गौरव बडदे ब्रँडेड स्ट्रोक चौकार. बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळेला दोन्ही खेळाडू समोर येतात त्यावेळेला हे क्रिकेट पाहायला मिळतं. एका चेंडूवर फलंदाज हवी ठरतोय, दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज. 11 धावा 1 to go. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि हे आहे क्रिकेट. षटकाचे होते सांगता 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकाखेर टीम छत्रपती 11. तसा आपण उल्लेख केला की बेस्ट वर्सेस बेस्ट खेळाडू पहा. एका चेंडूवर गौरव बडदे सरस ठरले, दुसऱ्या चेंडूवर गणेश कदम यांनी पुनरागमन केलं आणि कसं पुनरागमन करावं हे मात्र दाखवलंय. चांगलं षटक गणेश कदम यांचं समाप्त होत असताना विजय पाटील षटक क्रमांक 2 साठी आलेत. घनसोली कॉलनी मधील हे दोन संघ आणि या दोन्ही संघांदरम्यानची लढत आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सावध सुरुवात 11 धावा धावफलकावर. गौरव नाबाद 10, शरद 1 धावांवर खेळत असताना भांडणारी पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. मिड विकेट आहे, डीपला स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन आणि स्वीपर कव्हर. 5 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. शरद कोंडाळकर ऑन स्ट्राइक. शरद कुंडाळकर हलक्या हाताने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. तिहेरीचा प्रयत्न करायचा होता, बॅकअप अगदी वेळेवर आला आणि कुठेतरी चुकी केली क्षेत्ररक्षकाने. अक्षय लॉंग ऑफला तैनात होते आणि तुम्ही ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये थोडस उशिरा येता चेंडूवर फलंदाज तत्पर असतात आणि त्याच तत्परतेने एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. विजय पाटील हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. विजय पाटील यांनी अद्याप 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत. मोठ्या फटक्यांसाठी शरद कुंडाळकर जाणले जातात परंतु अद्याप शांत आहेत. आणि गौरव बडदे यांनी देखील या डावामध्ये एक चौकार जरूर खेळलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. गौरव नाबाद 10, शरद कुंडाळकर 4. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज विजय पाटील. विजय पाटील हा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षक विशाल शाह यांच्या हातामध्ये. आणि छत्रपती 11 या संघाची जमेची बाब की त्यांच्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 मध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. म्हणजे ज्या खेळाडूंनी NMPL चं प्रतिनिधित्व केलंय ते खेळाडू आज मात्र या स्पर्धेमध्ये श्री निनाई देवी चषक मध्ये खेळत असताना घनसोली कॉलनी मधील हे दोन संघ बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. कमी गतीने टाकलाय, पंच केलाय, फटका फासलाय. अक्षय चेंडू खाली, कोणती चुकी करणार नाहीयेत. आणि ज्या वेळेला क्रिकेटमध्ये टायमिंग होत नाही त्यावेळेला त्याचा भुर्दंड तुम्हाला सहन करावा लागतो. गौरव बडदे बॅक टू द डगआउट. हा पाहू शकता रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ ब्रेक आणि अक्षय शेलार, सावली तालुका वखवडी गाव. आणि इथे मात्र आज क्रिकेट खेळत असताना चांगला क्षेत्ररक्षण जरूर केलंय. पहिला धक्का टीम छत्रपती 11. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 अभिषेक. विजय पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला, सांघिक पहिलं यश प्राप्त करून दिलंय. 2 चेंडू शेष, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 ला 1.
लेग ब्रेक चेंडू हाताळला जातोय. अभिषेक यांना चेंडू काही कळला नाहीये. चेंडूने गिरकी घेतली आणि फलंदाची फिरकी घेत असताना या प्रकारचा चेंडू. चांगली गोलंदाजी विजय पाटील. चेंडूला अगदी कंट्रोल चांगलं आहे. चेंडूला तुम्ही ज्या वेळेला फिरवता त्यावेळेला तुमच्याकडे कंट्रोल असायला पाहिजे. इथे मात्र बुंद्यात टाकलाय आणि विजय पाटील हे सांगत असताना की ज्या ज्या वेळेला मी चेंडू बुंद्यात टाकणार सगळं काठी काढणार. फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. दुसरा धक्का टीम छत्रपती 11 14-2 आणि विजय पाटील यांचं यशस्वी षटक मात्र समाप्त झाले. विजय पाटील यांनी अवघ्या धावा खर्च केल्या 3 आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद करत असताना आपल्या संघाला दोस्ती 11 ला पुनरागमन करून दिलंय. 2 षटका अखेर छत्रपती 11 प्रथमतः फलंदाजी करत असताना 14-2. युनिट नंबर 4 बॉस शिवा जाधव बॉस. ज्या व्यक्तिमत्वाने पाटण टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस खेळपट्टीवर फलंदाजीसाठी दाखल झालेत आणि आज आशिष चोरगे सरांचा देखील आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत. 14-2 2 षटकांची होते सांगता. षटक क्रमांक 3 विशाल शाह व्यावसायिक खेळाडू आहेत. व्यावसायिक खेळासाठी जाणले जातात. अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमी चर्चेमध्ये असलेला नवी मुंबई घनसोली क्रिकेटमधील हे नाव. शरद कुंडळकर शांत आहेत आणि शांत बसून चालणार नाही. हात खोलावे लागतील. बॅकफुटला जाऊन कट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र प्राप्त होईल. संजय शिलार बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत असताना अद्याप या डावामध्ये एक चौकार आलाय आणि त्यानंतर एकही मोठा फटका आला नाहीये आणि कुठेतरी धावांची कोंडी फोडावी लागेल. बॉस ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू स्वाक्षेप करण्याचा प्रयत्न जास्त अगदी कट झाला चेंडू. क्रॉस बॅटेड फटका खेळण्यासाठी प्रयत्न जरूर केला परंतु विशाल शाह लेग कटर चांगला हाताळलाय. चेंडूवर कंट्रोल आहे. अद्याप चांगली गोलंदाजी. हा चेंडू वेगाने हाताळलाय. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने देत असताना शिवा जाधव यांच्या बॅट मधून बँडेड स्ट्रोक खणखणीत. श्री नीनाई देवी चषक षटकार. जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. मिडल अँड लेग स्टंप वरती काय बॉटम हँडचा वापर केलाय. ताकदीचा वापर करत असताना 6 धावा ठोकल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. बॉस आणि षटकाराने आपलं खातं उघडलंय. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलाय. क्रॉस बॅटेड फटका. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत गणेश कदम. चेंडू सरळ हातामध्ये जाऊन विसावतोय. फलंदाज बाद. या आधीचा चेंडूचा विचार केला तर वेगाने हाताळला होता. षटकार आला आणि विशाल शाह अगदी चालाक पद्धतीने गोलंदाजी करत असताना हा चेंडू कमी गतीने हाताळला. पहा रिप्ले तुमच्या समोर. लेग कटर प्रकारचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून लपटण्याचा प्रयत्न. फलंदाज बॉस यांनी टायमिंग करण्यामध्ये आलेलं अपयश. गणेश कदम चांगला झेल पकडला. न्यू बॅटर अक्षय. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 21-3. 4 चेंडूंचा खेळ झालाय. विशाल शाह चांगली गोलंदाजी. एक षटकार या डावामध्ये आला. 7 धावा खर्च केल्यात परंतु एक महत्वपूर्ण गडी बाद केलाय. शरद कुंडळकर यांना जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल फलंदाजीसाठी. न्यू बॅटर अक्षय. अक्षय पहिलाच बॉल खेळत असताना आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. विशाल शाह लेग कटर सातत्याने मारा केला जातोय आणि कुठेतरी गोलंदाजाने या षटकामध्ये आपल्या गतीमध्ये परिवर्तन करत असताना विविधता दाखवली. एक वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी याचं उदाहरण सादर केलंय.
शेवटचा चेंडू वेगाने हाताळलाय, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक आहेत गणेश कदम इन ऍक्शन, सलग साथ दुसरा झेल या डावातील पकडला जाईल. विशाल शाह यांनी 2 गडी बाद केले या षटकामध्ये. गणेश कदम या षटकामध्ये 2 झेल पकडत असताना कुठेतरी संकटामध्ये टीम छत्रपती 11 21-4. शिवगर्जना 11 काळगाव संपूर्ण टीम आणि सर्व खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कारण घनसोली कॉलनीमधील हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना आजच्या या दिवसातील दुसरा सामना जय भवानीने पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये छत्रपती 11 विपक्ष दोस्ती 11 2 संघ खेळत असताना षटक क्रमांक 4 गोलंदाज सनी, स्लॉग ओव्हरचं षटक सनी. सनीचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल जरूर झाले परंतु प्रयत्न चांगले केलेत. अक्षय लॉंग ऑफच्या दिशेला थोडस खेळपट्टी बनवली जाते आणि त्यामुळे तिथे प्रयत्न करावे लागतील. परिस्थिती कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये खेळ करावा लागतो, आपल्या संघासाठी योगदान द्यावं लागतं. शरद कुंडाळकर ऑन स्ट्राइक, बुंदा टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि जिथे चेंडू हातातून निसटला तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या. सुरेश काळेकर साहेब यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सुरेश काळेकर साहेब, वेलकम, सुस्वागतम. 25 धावा धावफलकावर. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर यांना चेंडू लागलाय, अवघी 1 धाव प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. शरद 10 धावांवर खेळत असताना शरद यांच्या बॅट मधून अद्याप मोठा फटका आला नाहीये, कारण खेळाडू हा मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. अद्याप शांत आहे आणि शांत बसून चालणार नाही, कारण 4 षटकांची लढत, अंतिम षटक मार्गस्थ असताना कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, खराब दिशा, वाईट बॉल. 27 धावा धावफलकावर. सनी कमी गतीने टाकलेला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. या 3 चेंडूवर 2 मोठे फटक्यांची गरज असेल टीम छत्रपती 11 ला. वेगाने चेंडू हाताळला जातोय. अक्षय शेलार चेंडू खाली, कोणती चुकी करणार नाहीयेत. मिस टाइम फटका. शरद कुंडाळकर बॅक टू द पेव्हिलियन. दोस्ती 11 संघाची गोलंदाजी असू द्या अथवा क्षेत्ररक्षण असू द्या चांगलं राहिलंय. कर्णधाराने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मात्र सार्थ ठरवलाय. फलंदाजीसाठी आक्रमण करण्याचा मनसुबा जरूर दाखवला परंतु अपयश आले. न्यू बॅटर दीपक, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व. आता मात्र आपल्या संघासाठी धावा करायच्या आहेत. या षटकामध्ये 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर 35 ते 40 वजन मारावी लागेल. वेगाने चेंडू हाताळला जातोय. बॅटला लागल्यानंतर अगदी चेंडू यष्ट्यांवर आदळला जाईल. इथे प्लेड ऑन झाले. दीपक पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. अचूक टप्प्यावर कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक सनी यांनी दाखवलंय आणि या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलाय. धावांची कोंडी फोडण्यामध्ये अपयश आले टीम छत्रपती 11 ला आणि कुठेतरी या धावा बनवत असताना प्रयत्न करावे लागतील, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतात. न्यू बॅटर अमित कासुर्डे, गौरव डेकोडरचे सर्वे सर्वा आणि ज्यांनी कॉलनी क्रिकेट साठी खूप प्रचंड मेहनत घेतली आहे. आज मात्र आपल्या संघासाठी खेळ करण्यासाठी दाखल झालेत. शेवटचा चेंडू शेष असेल. 27 धावा धाव फलकावर. चौकार आला तर 31 होतील आणि षटकार आला तर 33 होतील. कितपत बदल मारेल, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल, कारण दुसऱ्या डावामध्ये दोस्ती 11 कडे चांगले बॅटर आहेत.
शेवटचा चेंडू शेष, अमित कासोडे ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावर आदळला जाईल चेंडू. एक धाव मात्र शेवटच्या चेंडूवर लेगबाई स्वरूपात प्राप्त होईल. शेवटचा चेंडू लेगबाई स्वरूपात. टीमची धावसंख्या या लेगबाईसने जाऊन पोहोचले 28 आणि 29 धावांचं लक्ष असेल. दोस्ती 11 29 रन्स टू विन. टीम दोस्ती 11. नरेश दादा तुझं देखील सहर्ष स्वागत. आणि कुणाल, नरेश दादा ज्या ज्या वेळेला असतो ना त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये एकदम हलकं फुलकं वातावरण असतं. कारण नरेश दादा छोटे छोटे अगदी विनोद करतात आणि एक गोड व्यक्तिमत्व. आता प्रत्येकाला पीटीपीएलचे वेध लागले नरेश दादा, कारण पीटीपीएल अगदी काही दिवसांवर येऊन ढेपले. तशी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 25-26 जानेवारीला दिवस रात्र स्पर्धा याच क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळेल. आणि पश्चिम महाराष्ट्राची प्रीमियर लीग देखील आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावांचं लक्ष. चला थोडंसं फास्ट खेळा. लक्ष छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं आणि ते प्रयत्न करावे लागतील. एकोणतीस धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज विशाल शहा आणि गणेश कदम दोन्ही खेळाडूंनी व्यावसायिक गटातील क्रिकेट गाजवलंय आणि आज मात्र आपल्या कॉलनीसाठी विशाल शहा आक्रमक फलंदाजीसाठी जाणले जातात. NMPL रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक, मुंबई महाराष्ट्रातील मातब्बर स्पर्धा खेळल्यात. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या साथीला विचार केला तर गणेश कदम पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा सर्वोत्तम फलंदाज, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून नाव घेतलं जातं. 29 लक्ष. पहिलं षटक घेऊन शरद कोंडाळकर वाय एक्सप्रेस सज्ज होईल. विशाल शाह ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू हवेत खेळायची संधी असेल आणि गोल्डन डकचा शिकार विशाल शाह क्षेत्ररक्षक होते डीपला. अजय कासुर्डे आणि या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाले. पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झालेत विशाल शाह आणि पुनरागमन केलंय पहिल्या चेंडूवर टीम छत्रपती 11. अक्षय शेलार इनॅट नंबर 3.
पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे सुरुवात केली शरद कोंडाळकर, का मला वाई एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं आणि सुरुवात कशी पाहिजे होती ज्या टीमला, अर्थातच छत्रपती 11 ला ती प्राप्त झाले. अक्षय विजय शेलार सावली तालुक्यातील हा देखील खेळाडू अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो. आणि या समोर जर पाहिलं तर सातारा जिल्हा वाई तालुक्यातील हा खेळाडू घनसोली कॉलनीचा हा थरार. कॉलनी क्रिकेट आपण पाहताय, पहिल्या चेंडूवर पुनरागमन करत असताना दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र चांगली राहिली आहे. 29 लक्ष कठीण करण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये शरद कोंडाळकर यांचा वेगवान चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक होत्या 30 वर्तुळाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. अक्षय शेलार यांचं खातं उघडलं जाते. धावांचा श्री गणेश होत असताना टीम दोस्ती 11. बैठक फटका पाहायला मिळतोय. गणेश संपत कदम यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, खणखणीत षटकार. वॉटर शॉट, काय फटका सजवलाय. मनसुबे अगदी स्पष्ट केलेत. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. स्लॉक स्वीप, चेंडूला पिक केला आणि फेकून दिलाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर कुठेतरी आक्रमण करण्याचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करायला हवा होता टीम छत्रपती 11 शरद कोंडाळकर. आणि या गणेश कदम पहिल्या चेंडूवर खेळत असताना सांगतायत की हा सामना आम्हाला लवकर संपवायचा आहे आणि मनसुबे स्पष्ट आहेत. आक्रमक पवित्रा धारण करत असताना 7 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद झाल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना बायफोडला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर नाहीये. चेंडू सीमारेषा पार. गणेश कदम यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा फटका. चौकार. 12 धावा धाव फलकावर. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई. एका बाजूला शरद कोंडाळकर, दुसऱ्या बाजूला गणेश कदम. वाकी गावचा हा खेळाडू, परंतु ज्या प्रकारे त्यांनी आपला खेळ प्रत्येक वर्षी उंचावलाय, स्वतःला सिद्ध करत असताना खेळ केलाय. पायावर टाकलेला चेंडू सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने फ्लिक केलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल घोषंकी क्षेत्रामध्ये. एक टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने 13 धावा धाव फलकावर. 29 लक्ष. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला आणि त्यानंतर मात्र या धावा आल्या त्या म्हणजे अर्थातच 13. फुटवर्कचा वापर करत असताना चेंडूला अगदी पंच करायचा होता. बॅटच्या स्टिकरला लागला. घोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव या शेवटच्या चेंडूवर प्राप्त झाले. या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 14 धावा आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 15 धावा. माफ करा 13 धावा. चुकीची दुरुस्ती केली जाते. सनिया समजू शकतो सकाळ आहे आणि स्कोरर देखील आमचा तत्पर आहेत. कुणाल ज्या वेळेला ऑपरेटिंग मध्ये असतो त्यावेळेला स्कोररचं काम खूप सोपं होतं असं म्हटलं जातं. आणि या चांगली स्कोरिंग कुणाल देखील करत असताना आपण पाहिलं 81-82 होमचा MTC लाईव्ह. 18 चेंडू मध्ये 15 करायचे आहेत. अद्याप सामना संपलेला नाहीये. एखादं चांगलं षटक तुम्हाला पुनरागमन करून देईल, कारण क्रिकेटचा खेळ आहे. सध्या हॅरी शील्ड चालू आहे आणि हॅरी शील्ड आझाद मैदानाला एक सामना चालू होता ऑक्सफर्ड शाळेचा आणि तो संघ अवघ्या 5 धावेवर बाद झाला आणि त्यातले 10 खेळाडू 0वर बाद झाले. आणि क्रिकेटचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 18 मध्ये 15 करायचे आहेत. सामना संपलेला नाहीये. गोलंदाजीसाठी दीपक आलेत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व आपल्या संघासाठी एखादं निर्णायक षटक, गोल्डन षटक हाताळावं लागेल.
अक्षय शेलार ऑन स्ट्राइक. दीपकचा पहिला चेंडू, अक्षय शेलार स्लॉक स्वीप, ओखवडी गावचा ब्रँड दाखवणारा फटका, अक्षय शेलार बँडेड स्ट्रोक, षटकार. 19 धावा. स्वागत केलंय दीपक यांचं या षटकाराने. टीमची धावसंख्या धावफलकावर 19. दुसऱ्या बाजूला विचार केला तर अक्षय शेलार आणि गणेश कदम यांचे रणनीती स्पष्ट आहे की सामना लवकर फिनिश करायचा आहे आणि त्याचे अगदी पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश कदम वैयक्तिक 12 धावा आणि अक्षय शेलार 7 धावा. हे दोन आक्रमक फलंदाजीचा पवित्रा धारण केलाय. अकोट टप्पाचा चेंडू, पुलचा फटका, टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक होत्या मिड विकेटला तैनात. गौरव बर्दे टीपला शेल आणि अक्षय शेलार यांचा समाप्त होईल खेळ. फलंदाज बाद. अक्षय शेलार. षटकाराचं प्रत्युत्तर विजय यांनी बाद करून दिलंय. 19 धावा धावफलकावर गोलंदाजीसाठी. दीपक मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आता कामगिरी कशी करतात हे पाहायचंय. न्यू बॅटर विपिन. लक्ष छोटा आहे परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतंही लक्ष हे तुमच्या आवाक्याबाहेर नसतं आणि आवाक्यात देखील नसतं, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव महत्वाची असते. जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही भाकीत वर्तवू शकत नाहीये. त्यामुळे सामन्यामध्ये एखादी कलाटणी, एखादं ट्विस्ट निर्माण होईल का हे पाहायचंय. विपिन पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. धावचीची संधी जरूर होती परंतु एक धाव प्राप्त केली जाईल लेग बाईज स्वरूपात. एक लेग बाईजने टीमची धावसंख्या धावफलकावर 20 धावा. 9 धावांची आवश्यकता. मिस्टर क्रिकेटर, मिस्टर फॅक्स म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं गणेश कदम. गणेश कदम यांना हे वर्ष चांगलं राहिलंय त्यांच्या क्रिकेट करिअर साठी. ऑन साइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, गोषंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा. अद्याप 8 धावांची गरज. दीपक गोलंदाजीसाठी आलेत आणि अशा वेळेला तुम्हाला एखादे चांगलं षटक अपेक्षित असतं आपल्या संघासाठी. म्हणजे एका षटकामध्ये तुम्हाला धावा देखील कमी खर्च करायचे असतात आणि गडी बाद करावे लागतात आणि धावा रोखाव्या लागतील. जर सामना जिंकायचा असेल टीम छत्रपती 11ला, परंतु दुसऱ्या बाजूला दोस्ती 11चे मनसुबे स्पष्ट आहेत, त्यांना सामना लवकर जिंकायचा आहे. गणेश कदम आपल्या खेळाच्या माध्यमातून हे सांगत असताना मॅच बॉल आलाय. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. अशा चेंडूंची गरज आहे टीम छत्रपती 11. दीपक यांनी ज्या प्रकारे हा चेंडू हाताळलाय तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये तुम्हाला पुनरागमन करून देणारा असेल. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल वाढवावे लागतील. 21 धावा धावफलकावर 2 गडी बाद. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. गणेश कदम यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 22 ला 2. 12 चेंडू मध्ये 7 ची गरज. 7 रन रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. टीम दोस्ती 11. बारा चेंडू मध्ये 7 ची आवश्यकता आहे आणि 12 चेंडू मध्ये 7 ची गरज असताना एक महत्त्वाचा षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी दाखल झालेत. अजय, हे महत्त्वाचं षटक असेल. हा संघामध्ये या षटकामध्ये सामना कोणत्या संघ जिंकेल हे मात्र पाहायला मिळेल. अजय स्क्वेअर लेग डीपला आहे. मिड विकेट तैनात केलाय. डीपला लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्वीपर कव्हर. अजयचा पहिला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल.
प्री डिटरमाइंड स्ट्रोक असं म्हणावं लागेल, कारण पहिलाच ठरवलं होतं की मला स्विच हिट करायचं आहे आणि चांगला पवित्रा देखील धारण केला होता. चेंडूला टायमिंग केलं नाहीये, परंतु एक धाव मात्र प्राप्त होईल. आणि ज्या वेळेला तुम्हाला स्विच हिट करायचं असतं, तुमचा पवित्रा हा खूप महत्वाचा असतो, कारण तुमचं शरीराचं संतुलन हे देखील खूप महत्वाचं असतं. आणि ज्या प्रकारे या क्रीडांगणाची भौगोलिक रचना आहे, कमी गतीने टाकलेला चेंडू ग्लान्स केलाय, एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. आपण पाहतोय घनसोली कॉलनी मधील हे दोन संघ श्री निनाई देवी चषक 2024च्या दरम्यानची आजचा दुसरा सामना. कमी गतीने टाकलेला हा चेंडू गणेश संपत कदम यांच्या बॅट मधून खणखणीत एक दर्जेदार स्ट्रोक, विजयाला गवसणी घालणारा फटका. सामना संपवलाय, सामना फिनिश केलाय. विजयी षटकार. 29 धावांचं लक्ष्य होतं आणि ते अवघ्या 2.2 चेंडू मध्ये पार केलाय. हा रिप्ले पाहू शकता. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि हा मात्र षटकाराने मात्र विजय प्राप्त केलाय. अभिनंदन टीम दोस्ती 11. नेक्स्ट मॅच जय भवानी विपक्ष छत्रपती 11. जय भवानी विपक्ष दोस्ती 11. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज.